नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय राज्यात आता पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल काय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की खरंच राज्यामध्ये काय पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल विस्तृत उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा सुरू होणार हमी भावावर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी। तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये खलबत सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोवडसा निर्माण झालाय की ज्याच्यातून शक्यता वाटायला लागली होती की पुन्हा एकदा सोयाबीनची हमी भावावर खरेदी सुरू होईल। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा कमेंट्स मध्ये विचारलं, खरंच काय पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी ही आपल्या राज्यात हमी भावावर सुरू होऊ शकते का? आता याचं विस्ताराने तुम्हाला उत्तर समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सध्याची जर कंडिशन बघितली तर सोयाबीनची जी खरेदी ती सर्वस्वी नाफेड करते आणि नाफेडला फक्त सोयाबीनची खरेदी करावी लागत नाही तर त्यासोबत तूर, हरभरा यांसारख्या इतर पिकांची सुद्धा खरेदी करावी लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये नाफेडनं सरकारला रिपोर्ट दिलाय की नाफेडकडे या ठिकाणी गोडाऊन हे शिल्लक नाही येतं आणि त्याचबरोबर जर तूर, हरभरा आणि सोयाबीन या तिन्हीची एकत्र खरेदी करायची म्हटली तर त्याच्यासाठी आवश्यक असणारं जो पेमेंट आहे तो सुद्धा नाही। आणि याच्यामुळं इच्छा असून सुद्धा सरकार या ठिकाणी आपल्याला पैशाचं व जागेचं सोंग करताना दिसू शकत नाही। याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला तरीही या हंगामापुरती सोयाबीनची हमी भावावरील खरेदी 100% रखडली एवढं मात्र खरं। परंतु एक शेवटची आशा एवढीच आहे की आपण जर ओरिजिनल पावती जपून ठेवली तर भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर या ठिकाणी आपल्याला जो फरक आहे तो मिळताना दिसू शकतो। याचा अर्थ काय की आपण समजा आता 4100 वर सोयाबीन विक्री केलं खुल्या बाजारात, ओरिजिनल पावती घेऊन ठेवली आणि सरकारने जर भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपल्याला 792 रुपये प्रति क्विंटलचा फरक हा या ठिकाणी मिळून जाऊ शकतो। परंतु हे जर तरच्या गोष्टी आहेत। आजची कंडिशन म्हणजे काय की हमी भावावरील खरेदी आता काय पुन्हा सुरू होणार नाही। भावांतर योजनेचं जे काय ते भविष्यात बघूयात। विक्रीचा विचार असेल तर भविष्यात काय सोयाबीनचा भाव भरपूर वाढेल याची शक्यता नाही आणि हमी भावावर सोयाबीन खरेदी सुद्धा सुरू होणार नाही। यामुळे 100-200 जी तेजी दिसली तर तुम्ही 4041 च्या भावावर सोयाबीन विक्री केली तर मला वाटतं या ठिकाणी होईल 100% फायदा, कारण भाव वाढणार नाही त्यामुळे विक्री करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही।
भविष्यात सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात आता कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।